मंडळी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला एखाद्या चित्रपटातला सीन असावा असंच काहीसं वाटेल। हरियाणाच्या सोनीपत इथली ही घटना आहे। रस्ता आपल्या बापाचा आहे असं समजावणाऱ्या एका कार चालकानं रस्त्यावर थेट दुचाकीस्वाराला जाणून बुजून धडक दिली आणि यावेळी दुचाकीस्वार कारच्या चालकाशी वाद घालतोय। नंतर दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली आणि मग काय, संतापलेला कार चालक इथेच थांबला नाही, तो पुन्हा दुचाकीवरून आपली गाडी घालतो। 3 ते 4 वेळा दुचाकीवरून त्यानं ही गाडी घातली आहे। संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झालेला आहे। मंडळी, चोरी करताना कशी आपली हौस भागवायची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। मंडळी, आपण वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अतिशय भयानक चोरीच्या घटना ऐकल्या असतील, पण हा चोरटा त्यांच्यापेक्षा थोडासा हटके निघाला। यावेळी आपण चोर असल्याचा काही काळ या चोराला विसर पडल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। या चोरटे महोदयांनी चक्क आपल्याला आवडतील ते कपडे शोधायला आधी सुरुवात केली आणि मग वेडापिसा होऊन कपडे पाहू लागला। कपड्याच्या दुकानाला त्याचा शोर मचाए चोर या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। पैठण सिल्लोडमध्ये तर चोरट्यांनी घरफोड्या करून बराच मुद्देमाल लंपास केला आणि त्यानंतर आता सुंदरवाडी परिसरातली ही दृश्य बघा। 2 चोर रात्रीच्या वेळी दबक्या पावलांनी आले आणि बजरंग विलास सोसायटीच्या आवारात जाऊन एका ठिकाणी घरफोडी करून लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारला। मग सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेली ही दुचाकी घेऊन एक चोरटा निघाला। त्याच्या मागे दुसऱ्यानंही एका दुचाकीची चोरी केली। असे हे अतिहुशार चोर रातोरात मालामाल झाले। आता या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। पावसाळ्यामध्ये रस्ते निसरडे होतात, त्यामुळे गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता जास्त असते। मावळच्या तळेगाव चाकण मार्गावर खालुब्रे या गावातील या चौकामधील ही अंगावर काटा आणणारी दृश्य बघा। एक कंटेनर आणि दुचाकी रस्त्यानं जात होती, त्यावेळी यमराज जणू रस्त्यावर ठाण मांडून बसला होता। निमित्त ठरलं फक्त पाऊस। पावसामुळे रस्ता निसरडा झाला आणि दुचाकी थेट कंटेनर खाली आली आणि अनर्थ घडला। दुचाकीवरील मागे बसलेला तरुण कंटेनर खाली चिरडला गेला। सुदैवानं दुचाकी चालक अगदी थोडक्यात बचावलाय, पण त्यामुळे पावसाळा आहे, वाहनं सावकाश आणि काळजीपूर्वक चाला असं आवाहन वारंवार करावं लागतंय। सीसीटीव्हीमुळे अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणं सोपं झालंय। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलीस सहज आरोपींचा छडा लावतात, मात्र यामुळेच काही टवाळखोरांनी थेट सीसीटीव्हींनाच टार्गेट केलं। दहशत माजवण्याआधी या टवाळखोरांनी दगडाच्या सहाय्यानं कॅमेरे फोडले। या टवाळखोरांचा हेतू ओळख लपवण्याचा नव्हता, कारण त्यांचे चेहरे तर स्पष्ट कॅमेऱ्यात चित्रित झालेत। मग कदाचित त्यांचा या सीसीटीव्हींवर कसला तरी राग असावा आणि म्हणून त्यानं डायरेक्ट कॅमेरावरच दगडानं हल्ला केला। Thank you.